वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं नापास झालेलं प्रगती पुस्तक बघतो ना, तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय असते? म्हणजे साहजिकच निराशा येते. हो ना. पण समजा त्याच विद्यार्थ्याने वर्षभर खराब कामगिरी केलीये आणि शेवटच्या घटक चाचणीत मात्र एकदम भारी मार्क्स मिळवले तर? मग मात्र प्रश्न पडतो की नक्की ह्याचं मूल्यमापन करायचं कसं? अगदी तेच. म्हणजे त्याचं वर्षभराचं अपयश ध्यानात घ्यायचं की त्याने शेवटच्या टप्प्यात जी एकदम लक्षणीय सुधारणा दाखवलीये त्यावर भर द्यायचा. बरोबर. हा मोठा गोंधळच असतो. आणि आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका कॉर्पोरेट प्रगती पुस्तकाची चर्चा करणार आहोत. विषय आहे पिरामल फार्मा या कंपनीचे Q4 2026 म्हणजेच मार्च 2026 चे आर्थिक निकाल. हो, आणि हे निकाल खरोखरच एका मोठ्या विरोधाभासासारखे आहेत. शेवटच्या तिमाहीचे आकडे पाहिले तर म्हणजे कंपनी फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेत असल्याचं चित्र उभं राहतं. अगदी बरोबर. तर याच परस्पर विरोधी आकडेवारीच्या चक्रव्यूहात शिरून ही कंपनी खरंच सावरतीये की हे फक्त एक तात्पुरतं मृगजळ आहे, हे डिकोड करणं हेच आपल्या आजच्या चर्चेचं मुख्य ध्येय आहे. नक्कीच. आणि या आकडेवारीच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. कारण बाजारात जेव्हा असे संमिश्र निकाल येतात ना, तेव्हा घाईघाईने निष्कर्ष काढणं धोक्याचं ठरू शकतं. आपण सुरुवातीला मोठ्या चित्रापासून म्हणजेच कंपनीच्या वार्षिक कामगिरीपासून सुरुवात करूया. गेल्या एका वर्षातील पिरामल फार्माची वाटचाल बघितली तर त्यात एक प्रकारची ठप्प झालेली स्थिती दिसून येते. हो, आणि ती ठप्प झालेली स्थिती ना आकडेवारीतून खूप स्पष्टपणे जाणवते. म्हणजे मला तर या कंपनीची अवस्था सध्या ट्रेडमिलवर धावणाऱ्या माणसासारखी वाटते. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे बघा, ट्रेडमिलवर माणूस खूप घाम गाळतो, पण प्रत्यक्षात तो पुढे न जाता एकाच जागी उभा असतो. कंपनीचा वार्षिक महसूल 2,750 कोटी इतका आहे. बरोबर. पण मागील वर्षाच्या तुलनेत यात 0% वाढ झाली आहे. म्हणजे पूर्ण वर्षभर व्यवसाय चालवून उत्पादन करून कंपनीची टॉप लाईन जिथे होती तिथेच राहिली आहे. आणि फार्मासारख्या क्षेत्रात 0% वाढ असणं ही केवळ ठप्प झालेली स्थिती नाहीये, तर ती एक प्रकारे घसरण मानली जाते. घसरण? पण का? कारण ऑपरेटिंग लेव्हरेज आणि फिक्स्ड कॉस्ट्स फार्मास्युटिकल व्यवसायात संशोधन, विकास किंवा कारखान्यांची देखभाल करण्याचा खर्च खूप अवाढव्य असतो. आणि महागाईमुळे हा खर्च दरवर्षी वाढतच जातो. अशा परिस्थितीत जर महसूल 0% वाढीवर अडकला तर तो वाढलेला खर्च थेट कंपनीच्या नफ्याला खाऊ लागतो. अच्छा, म्हणजे खर्च वाढतोय पण उत्पन्न तेवढंच आहे. अगदी. याच कारणास्तव आपण पाहतो की महसूल स्थिर राहूनही इबिडामध्ये थेट 18% घसरण झाली आहे आणि तो 461 कोटींवर आला आहे. बापरे, 18% इबिटा घसरला. हे चिंताजनक आहेच, पण जेव्हा आपण निव्वळ नफ्याकडे वळतो तेव्हा चित्र अक्षरशः भयावह वाटतं. हो, तो आकडा खूपच धक्कादायक आहे. खरंच. मागील वर्षी याच काळात कंपनीने 154 कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. पण यंदा ही कंपनी थेट -8.83 कोटींच्या तोट्यात गेली आहे. एका वर्षात 150 कोटींच्या नफ्यावरून थेट मायनसमध्ये जाणं हा एक खूप मोठा धक्का आहे. आणि याचा थेट परिणाम EPS वरही झालाय. EPS ₹1.16 वरून घसरून -0.07 वर गेलाय. हो, आणि जेव्हा EPS 0च्या खाली जातो ना, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की कंपनी आपल्या भागधारकांसाठी कोणतेही मूल्य निर्माण करत नाहीये. म्हणजेच त्यांच्या भांडवलाची झीज होत आहे. अगदी बरोबर. महसूल न वाढता खर्च वाढल्यामुळे नफ्याचं हे गणित पूर्णपणे बिघडलं आहे. जर आपण फक्त इथपर्यंतच विश्लेषण थांबवलं तर पिरामल फार्माची ही कामगिरी अत्यंत कमकुवत मानली जाईल. हो, पण मग इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. जर वार्षिक आकडेवारी इतकी भयंकर आहे तर या संपूर्ण अहवालात सिक्वेन्शियल रिकव्हरी किंवा तिमाही सुधारणा या शब्दावर इतका जोर का दिला गेलाय? हा एक चांगला मुद्दा आहे. म्हणजे जर EPS मायनसमध्ये आहे आणि कंपनी तोट्यात आहे तर बाजारात लगेचच पॅनिक का दिसला नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मागील 3 महिन्यांच्या म्हणजेच डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या काळातील आकडेवारीकडे लक्ष द्यावं लागेल. अच्छा. कारण बाजार नेहमी भूतकाळापेक्षा वर्तमानातील गतीवर म्हणजेच मोमेंटमवर अधिक लक्ष देतो
आणि हा मोमेंटम समजून घेण्यासाठी सिक्वेन्शियल तुलना अतिशय महत्वाची ठरते. डिसेंबर ते मार्च या अवघ्या 90 दिवसांच्या काळात जे घडलंय ना, ते या अहवालातील सर्वात रंजक वळण आहे. बरं, पण ही तिमाही आकडेवारी पाहण्यापूर्वी ना मला एक मूलभूत अडचण मांडायची आहे. नक्की, सांगा. वार्षिक स्तरावर तोट्यात असलेल्या कंपनीच्या केवळ 3 महिन्यांच्या कामगिरीवर आपण का विश्वास ठेवायचा? म्हणजे मगाशी मी आजारी माणसाचं उदाहरण दिलं होतं. हो, एखादा माणूस आजारपणातून नुकताच उठलाय, तो कालच्यापेक्षा आज थोडा बरा वाटतोय, म्हणून आपण लगेच त्याला मॅरेथॉन धावायला तर नाही पाठवू शकत ना? नाही, अजिबात नाही. तो उपचारांना प्रतिसाद देतोय हे ठीक आहे, पण तो पूर्णपणे तंदुरुस्त झालाय हा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल ना? हाच तो बॅलन्स आहे जो आर्थिक विश्लेषणात राखावा लागतो. तुमचं आजारी माणसाचं उदाहरण इथे अगदी चपखल बसतं. आपण त्याला मॅरेथॉन धावायला नक्कीच सांगत नाही आहोत, पण त्याचा ताप कमी होतोय का, त्याची हालचाल सुधारते का, हे पाहणं उपचारांच्या दृष्टीने महत्वाचं असतं ना. हो, ते तर आहेच. डिसेंबर तिमाहीतील आकडेवारी बघितली तर पिरामल फार्माची अवस्था अक्षरशः आयसीयूमध्ये असल्यासारखी होती. त्या तिमाहीत कंपनीची विक्री केवळ 2140 कोटी होती. बापरे, खूपच कमी. पण मार्च तिमाहीत हीच विक्री थेट 2750 कोटींवर पोचली आहे. ही खूप मोठी आणि भक्कम उसळी आहे. अरेच्छा, म्हणजे केवळ एका तिमाहीत एवढी मोठी वाढ? हो, आणि हे मुख्य व्यवसायात मागणी वाढत असल्याचं आणि कंपनीची उत्पादन क्षमता रुळावर येत असल्याचं स्पष्ट संकेत देतं. हे खरंच आशादायी आहे. आणि केवळ महसूलच नाही, तर मार्जिनच्या बाबतीतही हीच उसळी पाहायला मिळतेय. अगदी बरोबर. डिसेंबर तिमाहीत एबिडा जेमतेम 196 कोटी होता. तिथून तो मार्चमध्ये थेट 461 कोटींवर पोचला आहे. म्हणजे ही दुप्पटीहून अधिक झालेली वाढ आहे. हो, पण या सगळ्यातनं ज्या आकड्याने माझं सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं तो म्हणजे तोट्यातील घट. हां, तो आकडा खूपच महत्वाचा आहे. डिसेंबर तिमाहीत या कंपनीला तब्बल -136 कोटींचा प्रचंड तोटा झाला होता आणि अवघ्या 3 महिन्यानंतर हा तोटा -8.83 कोटींवर आला आहे. हो, -136 वरून थेट -8 वर येणं ही खूपच मोठी झेप आहे. आणि याच झेपेला ना बाजाराच्या भाषेत ऑपरेटिंग लेव्हरेजच्या सकारात्मक रूप म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे मगाशी आपण जे निगेटिव्ह पाहिलं होतं त्याच्या उलट. अगदी. मगाशी आपण पाहिलं होतं की महसूल ठप्प असल्यावर फिक्स्ड कॉस्ट नफ्याला कसे खातात. इथे त्याच्या अगदी उलट घडलं आहे. हं. जेव्हा विक्री 2140 कोटींवरून 2750 कोटींवर गेली, तेव्हा त्या वाढीव महसुलावर कंपनीला नवीन फिक्स्ड कॉस्ट लावण्याची गरज पडली नाही. अच्छा, म्हणजे कारखाने तेच होते आणि कर्मचारीही तेच होते. बरोबर. त्यामुळे या वाढी विक्रीचा थेट फायदा बॉटम लाईनला म्हणजेच नफ्याला झाला आणि म्हणूनच तोटा 136 कोटींवरून इतक्या वेगाने 8 कोटींवर येऊ शकला. ही व्यवसाय सुधारत असल्याची एक स्पष्ट पावती आहे. हे तांत्रिक स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. पण तरीही एक गोष्ट मला खटकतीये. काय? तोटा कमी झाला असला तरी तो तोटाच आहे ना, हे आपल्याला नाकारता येत नाही. -8 कोटी हा आकडा -136 पेक्षा खूप चांगला वाटत असला तरी तो कंपनी नफ्यात आल्याचं सांगत नाही. हे अगदी खरंय. आणि इथेच आपण या विश्लेषणाच्या सर्वात गुंतागुंतीच्या टप्प्यात प्रवेश करतो. तो म्हणजे नफ्याचं गणित. 2750 कोटी रुपयांचा एवढा मोठा व्यवसाय करूनही ही कंपनी निव्वळ नफा का कमवू शकत नाहीये? या प्रश्नाचं उत्तर अहवालात नमूद केलेल्या मार्जिनवरील दबावाच्या मुद्द्यात दडलं आहे. मार्जिनवरील दबाव. हो, विक्री वाढली असली तरी प्रॉफिटॅबिलिटी अजूनही कमकुवत आहे आणि ती सतत अस्थिर राहिली आहे. मार्जिनवरील हा दबाव समजून घेण्यासाठी ना व्यवसायाच्या सप्लाय चेनमधील गुंतागुंत समजून घ्यावी लागेल. म्हणजे नक्की काय होतंय तिथे? जेव्हा आपण म्हणतो की महसूल तोच राहिला पण नफा तोट्यात गेला, तेव्हा त्याचा थेट अर्थ असा होतो की कच्च्या मालाच्या किमती, उत्पादन खर्च किंवा लॉजिस्टिक्सचा खर्च वाढला आहे. आणि मुख्य अडचण ही आहे की कंपनी तो वाढलेला खर्च आपल्या ग्राहकांवर टाकू शकत नाहीये. अच्छा, म्हणजे इथे प्राइसिंग पॉवरचा अभाव दिसतोय. स्वतःच्या उत्पादनांच्या किमती ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाहीये. अगदी बरोबर पकडलत. जर कच्चा माल महाग झाला तर कंपनीला आपल्या औषधांच्या किमती वाढवता आल्या पाहिजेत. पण बाजारातील स्पर्धा किंवा सरकारी नियमांमुळे जर ते शक्य नसेल तर वाढलेला खर्चाचा फटका थेट कंपनीच्या मार्जिनला बसतो. हो, आणि फार्मा उद्योगात कच्च्या मालाच्या म्हणजे APIच्या किमती जागतिक बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात. बरोबर. अहवालात स्पष्टपणे सूचित करण्यात आलं की एबिडा मार्जिन सध्या प्रचंड दबावाखाली आहे. जोपर्यंत या वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवलं जात नाही किंवा उत्पादनांच्या किमती वाढवून तो खर्च भरून काढला जात नाही, अगदी, तोपर्यंत केवळ विक्रीचे आकडे वाढून नफ्याचं गणित सुटणार नाही.
प्रत्येक नवीन उत्पादनावर जर नफ्याची टक्केवारी कमी होत असेल तर केवळ व्हॉल्यूम वाढवून कंपनी स्वतःला तोट्यातून बाहेर काढू शकत नाही. बापरे, हा खरोखरच एक दुष्टचक्र असल्यासारखा प्रकार आहे. हो, तसं काहीसं. एका बाजूला तिमाही स्तरावर विक्रीची भक्कम मुसळी आहे, पण दुसऱ्या बाजूला प्रत्येक विक्रीमागे मिळणारा नफा आकुंचन पावत आहे. मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं, या सर्वांचा कंपनीच्या भविष्यातील वाटचालीवर नेमका काय परिणाम होईल? तोच तर सर्वात मोठा प्रश्न आहे. अहवालात या निकालांना ॲव्हरेज टू वीक म्हणजेच सरासरी ते कमकुवत असं रेटिंग देण्यात आलंय. हे रेटिंग ऐकल्यावर मला पुन्हा एका दोरखंड्यावर चालण्याच्या कसरतीची आठवण येते. बरोबर उपमा दिलीये. जिथे एका बाजूला तोल गेला तर वार्षिक तोट्याची दरी आहे आणि दुसऱ्या बाजूला लक्ष केंद्रित केलं तर तिमाही सुधारणेच्या आधारे म्हणजेच दोरीच्या पलीकडे पोचण्याची आशा आहे. ही कसरत खरोखरच अत्यंत जोखमीची आहे आणि म्हणूनच अहवालात या कंपनीच्या फ्युचर आउटलुकची 2 वेगवेगळ्या कालखंडात विभागणी केली आहे. म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म. अगदी बरोबर. अल्पावधी आणि दीर्घावधी या दोन्ही कालखंडांसाठी वेगळे निकष आणि वेगळ्या अपेक्षा मांडण्यात आल्या आहेत. मग जर आपण अल्पावधीचा विचार केला तर येणाऱ्या काही महिन्यात या निकालांचे कोणते पडसाद पाहायला मिळू शकतात? अल्पावधीत या स्टॉकमध्ये मोठी अस्थिरता राहण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. व्हॉलेटाईल राहू शकतो. हो, याचं मुख्य कारण म्हणजे वार्षिक नफा कमकुवत आहे आणि EPS अजूनही शून्याच्या खाली आहे. आणि बाजाराला अनिश्चितता अजिबात आवडत नाही. हो ना. त्यामुळे येणाऱ्या काळात या कंपनीच्या समभागांचा कल नकारात्मक किंवा संमिश्र म्हणजे निगेटिव्ह किंवा साईडवेज राहू शकतो. जोपर्यंत कंपनी सलग 2-3 तिमाहींमध्ये नफा दाखवत नाही तोपर्यंत बाजाराचा दृष्टिकोन वेट अँड वॉचचाच राहील. ही अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. जोपर्यंत रिकव्हरी केवळ कागदावर नाहीये तर ती सातत्यपूर्ण आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत अस्थिरता राहणारच. नक्कीच. आणि म्हणूनच इथून पुढे दीर्घावधीचा दृष्टिकोन जास्त निर्णायक ठरतो. दीर्घकालीन यशासाठी अहवालात नक्की कोणत्या अटींचा उल्लेख आहे? दीर्घावधीसाठी अहवालाने केवळ एकाच गोष्टीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे आणि ती म्हणजे सातत्यपूर्ण मार्जिन सुधारणा. म्हणजे कन्सिस्टंट मार्जिन इम्प्रूव्हमेंट. हो. सध्या आपण जी एबिडामधील सुधारणा पाहिली आहे ती जर केवळ एका तिमाहीपुरती मर्यादित राहिली आणि पुढच्या तिमाहीत पुन्हा घसरण झाली तर हा आशेचा किरण लगेचच विझून जाईल. म्हणजे फक्त एकदा चांगले परफॉर्म करून चालणार नाही? अजिबात नाही. दीर्घकालीन यश तेव्हा शक्य आहे जेव्हा कंपनी केवळ आपला महसूल वाढवणार नाही तर तो महसूल वाढवताना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवून प्रत्येक तिमाहीत मार्जिनमध्ये सातत्यपूर्ण वाढ करेल. थोडक्यात सांगायचं तर सातत्य हाच या संपूर्ण विश्लेषणाचा परवलीचा शब्द आहे. आपण एका अत्यंत रंजक वळणावर आहोत. हो, नक्कीच. या संपूर्ण आकडेवारीचा आणि चर्चेचा जर थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर पिरामल फार्माचे हे निकाल एका अशा कंपनीचं चित्र उभं करतात जी सध्या एका अत्यंत नाजूक टर्निंग पॉइंटवर उभी आहे. वार्षिक स्तरावर पाहिल्यास विक्रीत झालेली 0% वाढ आणि नफ्याचं थेट तोट्यात रूपांतर हे अत्यंत चिंताजनक आहे. EPS मधील घसरण आणि मार्जिनवरील दबाव हे असे घटक आहेत जे कंपनीच्या मूळ व्यावसायिक मॉडेलवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. हे मान्य आहे, पण याच नाण्याची दुसरी बाजू पूर्णपणे दुर्लक्षित करून चालणार नाही. हो, ती तिमाही उसळी. अगदी. तिमाही स्तरावरील भक्कम वाढ, एबिडामध्ये मोठी झेप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे -136 कोटींचा तोटा अवघ्या -8.83 कोटींवर आणण्यात आलेलं यश. हे कंपनीने अंतर्गत पातळीवर काहीतरी योग्य पावलं उचलल्याचं स्पष्ट करतं. हे निकाल म्हणजे कंपनीने स्वतःला सावरण्यासाठी टाकलेलं एक मजबूत पाऊल आहे. पण ही शर्यत अजून जिंकलेली नाहीये. अगदी बरोबर. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की आर्थिक अहवाल वाचताना केवळ वरवरचे आकडे किंवा हेडलाईन नंबर्स पाहून निष्कर्ष काढणं किती चुकीचं ठरू शकतं. होय, कारण वार्षिक आकड्यांमागे तिमाही रिकव्हरी दडलेली असते आणि तिमाही रिकव्हरीच्या मागे मार्जिनचा दबाव लपलेला असतो. हे सगळे संदर्भ समजून घेणं आवश्यक असतं. नक्कीच. जाता जाता आपल्या सर्वांसाठी मला एक विचार करण्यासारखी गोष्ट सांगायची आहे. काय? जर अवघ्या 3 महिन्यात एखादी कंपनी आपला तोटा 136 कोटीवरून थेट 8 कोटींवर आणू शकते, म्हणजे इतक्या वेगाने रिकव्हरी दाखवू शकते, तर या 90 दिवसात कंपनीने आपल्या अंतर्गत कार्यपद्धतीत नक्की कोणते मोठे बदल केले असतील? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी अचानक आपला खर्च कमी केला असेल,
सप्लाय चेनमध्ये सुधारणा केली असेल की कोणते नवीन आक्रमक धोरण राबवले असेल. आणि त्याहून महत्वाचं, हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे काही बदल केले आहेत ते खरोखरच कायमस्वरूपी आहेत की केवळ वार्षिक अहवाल आणि बॅलन्स शीट थोडी चांगली दिसावी म्हणून केलेली ही फक्त एक तात्पुरती मलमपट्टी आहे. या प्रश्नाचं निश्चित उत्तर आज तरी कोणाकडेही नाही. हो ना, ते केवळ येणाऱ्या तिमाहींच्या आकडेच देऊ शकतील. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. नक्कीच. आर्थिक आकडेवारीच्या या गुंतागुंतीच्या जगात नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळतं. लवकरच पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विश्लेषणासोबत. तोपर्यंत या आकड्यांमागील अर्थांचा शोध घेत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.